एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा आहे आणि त्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण वेगवेगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी लोकांची तयारी चालू आहे। सांगोलमध्ये देखील त्यांची एक मोठी सभा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपूर तालुक्यासाठी त्यांनी सरकुली गावाची निवड केली आणि सरकुली गावामध्ये या ठिकाणी सरकुलीतल्या या ठिकाणी तरुण कार्यकर्त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सभेचे या ठिकाणी आयोजन केले। नेमकं आयोजन कसं केले, त्यांची पार्श्वभूमी काय आणि एकूण या संपूर्ण नियोजनामध्ये किती लोक या ठिकाणी येणार आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काही लोक आहेत माझ्यासोबत। साहेब नमस्ते। नमस्ते। काय तयारी कुठपर्यंत आली आता? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील। आता तुम्हाला पहिल्यांदा तारीख सांगतो, 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील सरकुलीचा दौरा त्यांनी फिक्स केलाय। पश्चिम महाराष्ट्रातील त्यांचा जे दौरा आहे त्यातला इकडून वडाळा आणि आता आपल्या इथं सरकोली पंढरपूर मंगळवेढा तालुक्याची संयुक्त बैठक सरकोलीमध्ये त्यांनी आयोजित केली। मनोजदादाचं म्हणणं असंच होतं की बाबा ग्रामीण भागात आपल्याला सभा घ्यायच्या आहेत, ह्यावेळेस गाठी भेटी घ्यायच्या आहेत, संवाद साधायचा आहे लोकांबरोबर। ज्या लोकांच्या नड्याआडी आहेत, जे काही लोकांचे ते अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, सारथी संस्था असेल किंवा त्या आपले पंजाबराव देशमुख, ह्या सगळ्या स्कीम सरकारनं थांबवलेल्या आहेत। आता सातारा गॅजेट, मुंबई गॅजेटचे जे ह्यांनी आपल्याला दिले म्हणजे GR काढलाय, त्याची अंमलबजावणी नाही, सरकार जाणून बुजून असं करतंय असं त्यांचं मत आहे। आणि त्याच्यासाठी 29 ऑगस्टला परत एकदा ते जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत आणि मग त्याच्या संदर्भात त्याची जनजागृती करण्यासाठी जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आहे आणि त्या दौऱ्यातील एक सभा आम्ही आमच्या गावात आयोजित केली आहे। आणि त्या सभेची तयारी आम्ही अशी केली आहे की हे जिल्हा परिषद मराठी शाळेचं हे जे ठिकाण आहे, इथं आम्ही साधारण एक 15 ते 20 हजार लोक बसायची आमची कॅपॅसिटी आहे। कॅपॅसिटी आहे। आपण जिथं आता उभारलो इथं स्टेजची तयारी आहे। परत इकडून पंढरपूरहून येणाऱ्या लोकांसाठी तिथं पार्किंगची व्यवस्था आहे, मंगळवेढ्याला येणाऱ्या लोकांची तिकडं पार्किंगची व्यवस्था आहे आणि इकडच्या लोकांना इकडून येणाऱ्यांना इकडं पार्क, अशा 3 जागेला पार्किंगची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्यामुळं आता आमची तयारी बऱ्यापैकी संपत आली आहे आणि हे सगळं आम्ही लोकवर्गणी जे आमचा समाज आहे, मराठा समाज आहे, ह्यांच्या लोकवर्गणीतून हा खर्च करून आम्ही मनोजदादांचं स्वागत आमच्या सरकोली गावामध्ये भव्य दिव्य करणार आहे, जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातलं 1 नंबरचं स्वागत आम्ही आमच्या सरकोलीत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। एवढंच बोल। लोकांना काय आव्हान करतात? पंढरपूर असेल, मंगळ असेल किंवा इतर भागातील लोकांना? पंढरपूर मंगळवेढाची संयुक्त बैठक असल्यामुळं पंढरपूर आणि मंगळवेढा लोकातल्या मराठा समाजातल्या लोकांना मी एवढंच आवाहन करेन की बाबा हो, तुमच्या जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यासाठी संघर्ष योद्धा जे आपल्यासाठी 3 ते 4 वर्ष झालं संघर्ष करतायत त्यांना आपण साथ देऊया आणि त्यांनी बोलवलेल्या ठिकाणी त्यांनी मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने उपस्थित राहून ते मागण्या मान्य करून घेणारच आहेत। फक्त आपण तिथं उपस्थिती दाखवून त्यांना सपोर्ट करूया, एवढंच मी या इथील मराठा समाज पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या मराठा समाजाला आवाहन करतो। आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात सरकुलीत यायला ज्यांना 9 ऑगस्टला जमतं त्यांनी 9 ऑगस्टला सरकुलीत यावं असं मी त्यांना आवाहन करतो सरकुलीच्या वतीने। किती लोकांचं इथं म्हणजे अंदाज काय, किती लोक येतील? तसं मराठ्याचा अंदाज आजपर्यंत कोणालाच आलेला नाही। किती येतील? साधारणतः 50,000च्या वर मंगळवेढा पंढरपूर तालुक्यातील आसपासच्या खेड्यातील लोक येतील, कारण मनोजदादावर प्रेम करणारा समाज हा भरपूर आहे पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात। पावसाचं पण वातावरण आहे, पावसाचे दिवस. मराठा हे पावसाला, वाऱ्याला आणि वादळाला कधी घाबरलेले नाही, त्यामुळे पावसाची आणि कशाची चिंता मराठ्यांना नाही। लोक भरपूर येणार आहेत। साहेब, मला महत्वाचा प्रश्न पडलाय की सरकुलीच का निवडले? काय सरकुलीचं म्हणजे एक तुमच्यासाठी काय मानायची गोष्ट आहे? काय सरकुली का निवडले? सरकुली गावासाठी भाग्यवान गोष्ट आहे की दादा आमच्या गावात येत आहेत आणि पाठीमागच्या 3-4 वर्षापासून दादांचं ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी अख्खं आमचं गाव जाते, 70-80% गाव जाते प्रत्येक ठिकाणी दादांना आणि त्यामुळे दादांनी सरकुली गाव निवडले। गावात लोक काय अभिमान आहे तुमच्या? गावांसाठी खूप मोठी भाग्यवान गोष्ट आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की दादा गावात येतात। काय तुमचं काय आव्हान असणार लोकांसाठी? बाकी माझं आव्हान असं आहे की प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांनी, मराठा समाजातल्या लोकांनी, मग तो अधिकारी वर्ग असो, बँकिंग असो किंवा प्रत्येक गोष्टी, आणि रविवार असल्यामुळे सगळ्यांनी गावात यावं। कमीत कमी 50 ते 60-70 हजार लोक इथं जमली पाहिजे। बरोबर। आणि ती येतील
50 ते 60,000 लोक अगदी या सरकुलीपर्यंत येतील अशा या ठिकाणी कार्यकर्ते या ठिकाणी आपल्यासोबत बोलून दाखवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या लोकांच्या म्हणजे आता सध्याला आरक्षण ज्या पद्धतीने दिलंय पण त्या पद्धतीच्या मध्ये त्रुटी आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, त्या डायरेक्ट लोकांच्या जरांगे पाटलांपर्यंत त्या ठिकाणी संवाद साधला जावा म्हणून या ठिकाणी या बैठकीचं मोठ्या प्रमाणात आयोजित केले. संपूर्ण त्या ठिकाणी स्टेजचे किंवा बाकी सगळे ग्राउंडचे अंतिम टप्प्यामध्ये तयारी सध्या चालू आहे. पार्किंग देखील मोठ्या प्रमाणावरती केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गावकऱ्यांकडून आवाहन करण्यात येते. त्यासोबत आपलं एक महाराष्ट्र माझा न्यूज म्हणून आपण देखील सर्व मराठा समाज बांधव किंवा सगळ्या समाज बांधवांना विनंती आहे की सरकुलीमध्ये 9 तारखेला 10 वाजता हा कार्यक्रम आहे. आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम आपण या ठिकाणी महाराष्ट्र माझावरती कव्हर करणार आहे. कॅमेरामन संख्येसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, सरकुली.